दरम्यान पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या सर्वांचं समर्थन केलेलं होतं, परंतु याच मुद्द्यावरनं विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलंच धारीवर धरलंय। याच्यातच तुम्ही काय काय केलंय सभापती महोदय हे स्पष्ट होतं। सभापती महोदय, या ठिकाणी वायकर साहेबांनी खुलासे केले, पण ज्या मीटिंगच्या बाबतीमध्ये आम्ही आरोप केला आपल्या घरी झाले त्या बाबतीमध्ये खुलासे व्हावे सभापती महोदय। या ठिकाणी जर मी पहिल्यांदाच माझ्या भाषणात सुद्धा 260च्या बोललो सभापती महोदय, 260च्या प्रस्तावात मी पहिल्यांदा बोललो तर आम्ही चुकीचं दिलं ना, आम्हाला काय शिक्षा करायची करा ना, जर आमचे आरोप खोटे असतील आम्हाला काय शिक्षा करायची करा। पण आज दुर्दैवी वेळ आली सभापती महोदय, ज्या भ्रष्टाचाराच्या गप्पा मारून हे सत्तेत आले, आज तेच सर्वजण भ्रष्टाचारामध्ये बरबडलेत आणि चौकशीला समोर जात नाही। याच्यासारखी वाईट अवस्था सभापती महोदय महाराष्ट्रात कुठलीच नाही सभापती महोदय। आणि क्लीन मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट देत राहावं लागतं। उद्या याचा अर्थ असा होऊ नये की या सगळ्यांमुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला अडचण येऊन बसू नये सभापती महोदय। म्हणून आम्ही या संबंध मंत्र्यांच्या बाबतीमध्ये या सभागृहात निषेध करतो सभापती महोदय, सरकारचा निषेध करतो। ज्या सभागृहाच्या नेत्यांनी सांगितलं की कुठली चौकशी होणार नाही, आमचे सगळे मंत्री साफ आहेत सभापती महोदय, त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो सभापती महोदय। आम्हाला या सभागृहात सभापती महोदय चौकशी पाहिजे सभापती महोदय, आम्हाला या ठिकाणी चौकशी पाहिजे सभापती महोदय। जोपर्यंत सभापती महोदय चौकशी होत नाही, सभापती महोदय चौकशी झाली पाहिजे। ही चौकशी झाली नाही सभापती महोदय तर मनी ट्रायल कुठे या बाबतीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे सभापती महोदय। हे काय चाललंय सभापती महोदय? आम्ही कुणावर हेतू आरोप केलेला नाही सभापती महोदय। आमची एवढीच अपेक्षा आहे की आजही या ठिकाणी सभागृहाच्या नेत्यांनी जाहीर करावं आणि या सर्व मंत्र्यांच्या खात्याची या ठिकाणी चौकशी करावी। का नाही करत सभापती महोदय? तुम्हाला करायला काय अडचण आहे? अरे चौकशीला आता सामोरं जा, तुम्ही चौकशीला सुद्धा सामोरं जाऊ शकत नाही सभापती महोदय। म्हणून आमची या ठिकाणी विनंती सभापती महोदय, आमची विनंती आहे की चौकशीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी निर्णय व्हावा या सदनामध्ये होणार नाही सभापती महोदय। खालची काय उत्तर दिलं याचं आम्हाला माहित नाही सभापती महोदय, पण या सभागृहामध्ये आम्ही जे आरोप केले त्या आरोपाचं खंडन या ठिकाणी मंत्र्याकडून झालं नाही, आमचं समाधान या ठिकाणी झालेलं नाही सभापती महोदय। म्हणून या ठिकाणी आमची अपेक्षा आहे की या ठिकाणी पूर्ण चौकशी झाल्याची सभागृहाचा निकाल दिला जाईल। सभागृहाने प्रस्ताव बोला बोला आता राईट टू रिप्लाय मध्ये आरोप केले, आता परत आमच्यावर केले, आम्हाला बोला ना। नंबर 1, डाळ विक्रीचं सांगितलं 51 कोटी रुपयाची डाळ ग्राहक पेठेतनं पाठवली, शासनाच्या नियमाप्रमाणे GR काढले, फाईन सगळी जी होती ती लिगलकडनं तपासून घेतली आणि त्यामुळे बिनबुडाचे आरोप आहे, कुठलाही आधार नाही आणि म्हणून हे आरोप आम्ही फेटाळतो। राजकीय दृष्ट्या प्रेरणेतून केलेले आरोप आहेत आणि माझी विनंती आहे ज्यांची नावं घेतली त्या सगळ्या मुद्द्यांवरनं इतका जोरदार गदारोळ विधान परिषदेमध्ये पाहायला मिळाला की विधान परिषदेचं कामकाज तहकूब करावं लागलं।